राम राम शेतकऱ्याच्या वाघांनो. तर आपण आज बघणार आहोत यूट्यूब थंबनेल कसं बनवायचं आहे. तर आपण चॅनल बनवलं नसेल तर बनवून घ्या. आणि आपल्याला या चॅनलवरती नवीन नवीन माहिती मी चॅनल संदर्भात देणार आहे. तर आपण चॅनल बनवलं नसेल तर बनवून घ्या. तुम्हाला या चॅनलवरती नवीन नवीन माहिती मिळणार आहे. तर आपण इथं आज आपण यूट्यूब थंबनेल कसं बनवायचं आहे तर ते बघूया आज. तर आपल्याला काय करायचं आहे आज थंबनेल बघूया आपण. तर आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर आपल्याला पिक्सल लॅब म्हणून ॲप्लिकेशन आहे. पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. हे प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि तिथं आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन नाव टाकून सर्च करून आपल्याला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तर चला आपण एक थंबनेल तुम्हाला बनवून देतोय. बनवून बघूया आपण. चला. तर पहिले आपल्या प्रथम या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्याला थंबनेलची साईज इथं सिलेक्ट करायची आहे. तर आपण इथं काय करायचं आहे, आपल्याला यूट्यूबची थंबनेलची साईज इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर आपण इथं इमेज सिलेक्टवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कस्टमाइज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कस्टमाइज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं यूट्यूब थंबनेल ऑप्शन आहे, जे की आपल्या इथं दिसत आहे, त्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं दिसत असेल 1280 आणि 720 अशी साईज आहे याची. तर याला आपण ओके बटन क्लिक करून साईज आपली इथं सिलेक्ट झालेली आहे. साईज सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं आता आपल्याला इथं थंबनेल बनवायचं आहे, जे की आपण यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर आपल्याला दिसत असते. तर ते आपण असं थंबनेल बनवूया की कस्टमर त्या व्हिडिओवरती गेल्यानंतर आपण क्लिक केलंच पाहिजे असं थंबनेल इथं बनवायचं आहे. तर आपण इथं आपण इथं एक इमेज सिलेक्ट करून घेऊया. इनपुट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं इमेज सिलेक्ट करायचं आहे, आपल्याला जे इमेज टाकायचं आहे ते. तर ठीक आहे, इथं माझा मी ईमेल टाकतोय. इथं बरोबर सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. सेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला लॉक करायचं आहे. तर इथं क्लिक करून आपल्याला इथं लॉक बटनवर क्लिक करायचं आहे. इथं कुलूपाचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक केल्यानंतर लाल कलरमध्ये झाल्यानंतर लॉक होते, जे की ते असं सरकणार नाही इकडं तिकडं. ठीक आहे. तर आपण काय करूया आता, इथे एक यूट्यूबचा लोगो घ्यायचा आहे आपल्याला. तर इथं पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे खालच्या इनपुट साईजवर. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला साईज सिलेक्ट करायची आहे. तर याला क्रॉप करून घेऊया. इथं ते क्रॉप करून घ्यायचं आपल्याला. क्रॉप केल्यानंतर आपल्याला इथं साईजमध्ये साईज कमी करायची आहे. याची साईज छोटे केल्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर याला बी लॉक करून घ्यायचं आपल्याला इथं, जे की आपलं सरकणार नाही इकडं तिकडं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक पिक्सल लॅबचा लोगो टाकायचा आहे. तर आपण पुन्हा इथं इनपुट ऑप्शनवर क्लिक करणार आहे. खाली इनपुट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपला इथं लोगो असेल, हा पिक्सल लॅबचा लोगो घ्यायचा आहे आपल्याला इथं पुन्हा. तर याला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथं क्रॉप करायचं आहे. तर इथं साईज क्रॉप करायची आपल्याला बरोबर. साईज व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, इथं क्रॉप झालं आहे बरोबर. ठीक आहे. पुन्हा याला आपल्याला यूट्यूबच्या साईजच्या खाली लावायचं इथं. ठीक आहे. तर इथं बी लावू शकता आपण वर असं. त्याच्यानंतर आपल्याला इथं टॅक्स टाकायचा आहे. तर टॅक्स टाकण्यासाठी आपल्याला पुन्हा पेन्सिलच्या बटनवर क्लिक करायचं आहे. पेन्सिलच्या बटनवर क्लिक करायचं आहे आपल्याला. इथं टॅक्सवर क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे टॅक्सवर आणि इथं टाकायचं आहे आपल्याला इथे टाकायचे असे बनवा. असे अशी बनवा. तिकडे बघ. असे बनवावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, इथे यायचं आहे आपल्याला आणि याला साईज याची मोठी करायची आहे आपल्याला. साईज थोडी मोठी करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला डिझाईन करायची आहे आपल्याला. आवाज कमी करा ना, काय करायला. इथं काय करायचं आहे आपल्याला, याला डिजिटल करायचं आहे आपल्याला. आवाज कमी करायला तुमचे. त्याच्यानंतर आपल्या इथं ह्या साईजवर क्लिक करायचं आहे की मोठ्या अक्षरामध्ये होईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला लॉक करायचं आहे. आपल्याला लॉक करण्यासाठी पुन्हा याच्यावर जायचं आहे आणि लॉक बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर लॉक होईल. आपल्याला परत पुन्हा टॅक्स ऑप्शनवर जायचं आहे. टॅक्सवर गेल्यानंतर आपल्याला इथं पुन्हा इथं टाईप करायचं थंबनेल. थंबनेल थंबनेल थंबनेलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा या साईडला यायचं इथं आणि याला झूम करायचं आहे पुन्हा. तर आपल्या इथं थंबनेल झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि याला पुन्हा आपल्याला डिजिटल बनवायचं आहे.